9 महिन्यांपूर्वी झालेल्या बीड नगरपालिका निवडणुकीत मागच्या तब्बल 35 वर्षांमध्ये झाला नाही असा चमत्कार पाहायला मिळाला होता। मागच्या अनेक दशकांपासून बीड नगरपालिकेवर क्षीरसागर घराण्याची एक हाती सत्ता होती, पण क्षीरसागरांची सत्ता मागच्या निवडणुकीत बीडकरांनी उधळून लावली। बीडवर गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी बीडचा बालेकिल्ला बेद्द ठेवला होता, पण पुढे संदीप आणि योगेश या दोन्ही भावांच्या भांडणात बीडचा क्षीरसागरांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला। नगरपालिका निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती मॉडेलवर विश्वास ठेवून बीडकरांनी क्षीरसागरांची सत्ता उलथून लावली। नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला। ही सत्ता उलथवणं अगदी ऐतिहासिक ठरलं, पण विजयसिंह पंडितांनी मिळवलेला हा विजय आता नक्की किती दिवस टिकतो यावर शंका निर्माण झाली आहे। कारण ज्या विजयसिंह पंडितांनी ऐतिहासिक विजय मिळवला त्याच आमदार पंडितांवर त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक नाराज झालेत। राष्ट्रवादीचे एकूण 18 नगरसेवक आहेत, यातील अगदी तब्बल 11 नगरसेवकांनी त्यांच्या प्रोफाईल पिकवरून थेट आमदार विजयसिंह पंडितांचा फोटोच काढून टाकलाय। यात महत्त्वाची घडामोड ही आहे की दोन्ही क्षीरसागर बंधू पंडितांच्या विरोधात एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तशा प्रकारची चर्चा सुद्धा संदीप आणि योगेश यांच्यामध्ये झाल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे या दोन्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा विजयसिंह पंडित यांच्या विरोधात आक्रमक झालेत आणि यामुळेच आता विजयसिंह पंडितांनी बीडमध्ये सत्ता तर आणली, पण त्यांच्या मनमानी कारभाराला त्यांचेच नगरसेवक प्रचंड कंटाळले असल्याचं बोललं जातंय आणि यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आता थेट पंडितांना बाजूला ठेवत असल्याचं चित्र निर्माण झालंय। यात धनंजय मुंडेंवर सुद्धा संशय निर्माण झालाय, कारण मागच्या काही काळापासून विजयसिंह पंडित धनंजय मुंडेंच्या विरोधात जात असल्याचं दिसतंय। यामुळेच आता नगरसेवक सुद्धा पंडितांवर खपा झाल्याचं बोललं जात आहे। नक्की काय घडतंय बीडमध्ये? क्षीरसागर घराणं नगरपालिकेत वापसी करणार का? विजयसिंह पंडितांना बाजूला केलं जातंय का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। 9 महिन्यांपूर्वी झालेल्या बीड नगरपालिका निवडणुकीत ऐतिहासिक सत्तांतर झालं होतं। इथं क्षीरसागर घराण्याची तब्बल 35 वर्ष सत्ता होती। योगेश क्षीरसागर यांचे वडील भारतभूषण क्षीरसागर हे बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते। तेव्हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर या दोन्ही भावांनी मिळून बीड नगरपालिका ताब्यात ठेवली होती, पण पुढे क्षीरसागर कुटुंबात फूट पडली आणि सगळाच राडा झाला। पुढे मागची नगरपालिका निवडणूक प्रचंड गाजली। मागची नगरपालिका भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी तिरंगी लढत झाली। यात शरद पवार गटाकडून आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पॅनल टाकला, तर ज्या योगेश क्षीरसागरांनी मागची विधानसभा निवडणूक अजित पवार गटाकडून लढवली होती त्यांनी नगरपालिकेच्या तोंडावर थेट भाजपात प्रवेश केला। कारण अजित पवार गटाकडून बीड नगरपालिकेची जबाबदारी योगेश क्षीरसागर यांना देण्याऐवजी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडितांना देण्यात आली होती। पुढे नगरसेवकांच्या तिकीट वाटपावरून योगेश आणि विजयसिंह पंडितांमध्ये बेकार वाजलं आणि योगेश क्षीरसागरांनी थेट भाजपात प्रवेश केला। मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला। हा पक्षप्रवेश खूपच हाय व्होल्टेज ठरला, कारण योगेश क्षीरसागर हे धनंजय मुंडेंचे समर्थक मानले जायचे आणि धनंजय मुंडेंनीच त्यांना भाजपात जायला लावल्याचं बोललं गेलं। पुढे नगरपालिका निवडणुकीत जोरदार प्रचार झाला। विजयसिंह पंडित विरुद्ध संदीप विरुद्ध योगेश अशी तिरंगी लढत झाली। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम झालं होतं। शरद पवार गट अजित पवार गटाकडून मुस्लिम मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला, तर भाजपकडून आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करण्यात आला। अगदी भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडेंनी सभा घेतल्या, तर राष्ट्रवादीसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभा घेतली। या सभेत पवारांनी बारामती मॉडेलची हमी दिली आणि मतदारांनी अजित पवार गटाला मतं दिली। नगराध्यक्षपदी अजित पवार गटाचा उमेदवार विजय झाला। यासोबतच सर्वाधिक 18 नगरसेवक अजित पवार गटाचे निवडून आले। खालोखाल भाजपचे 14 नगरसेवक आले, तर संदीप क्षीरसागरांचे 11 नगरसेवक आले। यामुळं क्षीरसागरांची 35 वर्षांची सत्ता खालसा झाली। हा विजय ऐतिहासिक ठरला, पण विजय मिळवून 9 महिने होत नाही तोपर्यंतच राष्ट्रवादीचे नगरसेवक विजयसिंह पंडितांवर प्रचंड नाराज झालेत। नगरसेवकांनी थेट बंडाचं निशाण फडकावलं आहे। 18 पैकी 11 नगरसेवकांना पंडितांचं नेतृत्व मान्य नसल्याचं बोललं जातंय। तसेच संदीप आणि योगेश हे बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जर दोन्ही एकत्र आले तर दोघांचे मिळून साधारण 25 नगरसेवक होतात। यात राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा त्यांना साथ देऊ शकतात आणि यामुळं राष्ट्रवादी बहुमत गमावू शकते आणि त्या जागी उपनगराध्यक्ष क्षीरसागरांचा होऊ शकतो। यात आता हे म्हटलं जाते की या बंड पुकारणाऱ्या नगरसेवकांना कदाचित धनंजय मुंडेंचा पाठिंबा असू शकतो, कारण बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडितांनी धनंजय मुंडेंना पूर्णपणे बाजूला सारलं होतं। अगदी धनंजय मुंडेंची सभासुद्धा घेतली नव्हती।
तेव्हापासूनच बीडमधील पदाधिकारी पंडितांवर नाराज झाले आणि या नाराज नगरसेवकांमध्ये बहुतांश धनंजय मुंडेंचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे. योगेश क्षीरसागरांनी निवडणुकीच्या तोंडावर जो काही भाजप पक्षप्रवेश केला होता तो मुंडे बहीण भावाच्या संगनमतानं झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे संदीप आणि योगेश या दोन्ही क्षीरसागर बंधूंमध्ये प्रचंड वैर आहे. 2019ला जेव्हा संदीप क्षीरसागर पहिल्यांदा आमदार झाले होते तेव्हा त्यांनी त्यांचे चुलते तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागरांना पराभूत केलं होतं. त्यावेळेस अगदी जयदत्त क्षीरसागरांना पक्षातून बाहेर काढण्यापर्यंत ते संदीप क्षीरसागरांना आमदार म्हणून निवडून आणण्यात धनंजय मुंडेंनी मोठी भूमिका बजावली होती. त्यावेळेस म्हटलं जायचं की संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंचे कट्टर समर्थक आहेत. पण पुढे दोघांमध्ये बिनसलं आणि धनंजय मुंडेंनी त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागरांना राष्ट्रवादीचं तिकीट दिलं. पुढे संदीप आणि योगेश या भावांमध्ये विधानसभेत फाईट झाली, पण योगेश क्षीरसागरांचा विधानसभेत निसटता पराभव झाला आणि संदीप क्षीरसागर सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. पण आता अजित पवारांच्या मृत्यूनंतर बीड नगरपालिकेत मोठा राडा होतोय. विजयसिंह पंडित सध्या धनंजय मुंडेंच्या विरोधात भूमिका घेत असल्याचं दिसून येतंय. यामुळेच आता बीड नगरपालिकेत त्यांचा गेम होण्याची चर्चा आहे. पण हे एवढंही सोपं नसणार आहे. संदीप आणि योगेश यांच्यात अजूनही फारसं शक्य नाही, कारण भाऊ जरी असले तरी ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. पुढील विधानसभेत सुद्धा दोघांमध्ये लढत होणार आहे. यातही धनंजय मुंडेंचा रोल खूपच महत्त्वाचा राहणार आहे. आता आगामी काळात नक्की काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? संदीप आणि योगेश एकत्र येतील का? विजयसिंह पंडितांना धक्का दिला जाईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.